नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफ या यूट्यूब चॅनलवर. मराठी मनोरंजन विश्वात काही व्यक्ती अशा असतात ज्या सतत कॅमेऱ्यासमोर नसतात, पण ज्यांचं आयुष्य पडद्यामागे खूप काही सांगून जातं. आज आपण अशाच एका शांत, सुसंस्कृत आणि चर्चेत असलेल्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत. सुचित्रा बांदेकर म्हणजे फक्त एक नाव नाही, तर मराठी सिनेमासृष्टीतील एका मोठ्या कुटुंबाशी जोडलेली ओळख आहे. पण त्या ओळखीपलीकडे त्यांचा स्वतःचा एक वेगळा प्रवास आहे, जो फार कमी लोकांना माहिती आहे. सुचित्रा बांदेकर या मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध बांदेकर कुटुंबाशी संबंधित आहेत. हे कुटुंब केवळ अभिनयासाठी नाही, तर संस्कृती, मुले आणि साधेपणासाठी ओळखलं जातं. सुचित्रा या स्वभावाने खूप शांत, प्रसिद्धीपासून थोड्या दूर राहणाऱ्या आणि खाजगी आयुष्य जपणाऱ्या व्यक्ती आहेत. म्हणून त्यांच्याबद्दल फारसं उघडपणे कधीच बोललं गेलं नाही. बांदेकर कुटुंबाचं नाव मराठी रसिकांसाठी नवीन नाही. त्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी मराठी नाटक, चित्रपट आणि दूरदर्शनामध्ये योगदान दिलं आहे. सुचित्रा बांदेकर या अशाच एका कलासंपन्न वातावरणात वाढल्या. लहानपणापासून त्यांना कला, संस्कार आणि कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्याचं महत्त्व शिकवलं गेलं. त्यांच्यासाठी प्रसिद्धीपेक्षा कुटुंब, नातेसंबंध आणि सन्मान अधिक महत्त्वाचा होता. अनेक लोकांना वाटतं की सुचित्रा बांदेकर यांनी मोठ्या प्रमाणावर अभिनय केला असेल, पण वास्तव थोडं वेगळंच आहे. त्या कधीही झगमगाटाच्या दुनियेत स्वतःला जबरदस्तीने पुढे जाण्याचा उत्सुकता नव्हत्या. त्यांनी मर्यादित प्रमाणातच सार्वजनिक उपस्थिती ठेवली. त्यांचा स्वभाव नेहमी लो प्रोफाईल राहण्याचा होता. आजच्या काळात जिथे प्रसिद्धीसाठी लोक काहीही करतात, तिथे सुचित्रा बांदेकर यांनी मौन, संयम आणि प्रतिष्ठा जपली. सुचित्रा बांदेकर यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेपासून दूर राहिलं. त्या फारच बोलत नाहीत, सोशल मीडियावरही क्वचित दिसतात आणि स्वतःभोवती एक शांत वलय ठेवतात. त्यांचा स्वभाव साधा, घरगुती, केंद्रीय आणि संस्कार जपणाऱ्या असल्याचं सांगितलं जातं. त्यांना अनावश्यक वाद, अफवा आणि प्रसिद्धीची चटक अजिबात नाही. म्हणून आजही अनेक गोष्टी लोकांना फक्त अंदाजावरच माहिती आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः बोलत नाही, तेव्हा समाज बोलायला लागतो. सुचित्रा बांदेकर यांच्या बाबतीतही काही अफवा, काही चर्चा वेळोवेळी झाल्या, पण यावर त्यांनी कधीही स्पष्टीकरण देण्याची गरज समजली नाही. कारण त्यांच्या मते मौन हाच सर्वात मोठा उत्तर असतो. आजच्या काळात प्रत्येक गोष्टीवर स्पष्टीकरण देणं गरजेचं नाही, हे त्यांनी आपल्या वागण्यातून दाखवून दिलं आहे. सध्या सुचित्रा बांदेकर आपलं आयुष्य पूर्णपणे खाजगी पद्धतीने जगत आहेत. त्या कुटुंबासोबत वेळ घालवतात, आपल्या माणसामध्ये रमतात आणि शांत जीवन जगतात. त्या कोणत्याही मोठ्या मंचावर दिसत नसल्या तरी मराठी सिनेमासृष्टीशी त्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं. आजच्या सोशल मीडियाच्या युगात जे लोक कमी दिसतात, त्यांच्याबद्दल जास्त उत्सुकता असते. सुचित्रा बांदेकर यांच्या बाबतीतही हेच घडलं. त्यांचं शांत राहणं, कमी बोलणं आणि सन्मान राखणं यामुळे लोक आजही त्यांच्याबद्दल शोध घेतात. सुचित्रा बांदेकर यांचं आयुष्य आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतं. प्रसिद्ध होण्यासाठी गोंगाट करावा लागत नाही आणि सन्मान मिळवण्यासाठी नेहमी प्रकाशझोतात असावं लागत नाही. कधी कधी शांत राहून स्वतःचं आयुष्य सन्मानाने जगणं हेच सर्वात मोठं यश असतं. जर तुम्हालाही वाटत असेल की सुचित्रा बांदेकर यांचं आयुष्य प्रेरणादायी आहे, तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि या चॅनल